मेनोपॉजचा हा जो टप्पा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतो 3 वेगवेगळ्या टप्प्यांवरती आणि तिचं वजन वाढतं बरोबर, रजोनिवृत्तीच्या काळामध्ये. बरोबर. मग अशा वेळेस मला माझ्या अनेक सखींना असा प्रश्न पडलाय, की जसं तुम्ही म्हणालात, की पोटाचा घेर वाढतोय, बरोबर, पचायला कुठे ना कुठेतरी त्रास होतोय, बरोबर. म्हणजे मेटाबॉलिझमवरती त्यांच्या परिणाम होतोय. मग हे सगळं नेमकं कसं घडतं, हे सुद्धा आपण सविस्तर सांगितलं पाहिजे आणि मग त्यावरती नेमका उपाय काय? नक्की, नक्की. तर आता जसं म्हणलं, की जसं वय वाढत जातं, आपल्या शरीरामध्ये चेंजेस नक्की होतात. बरोबर. तर आणि ते नॅचरली होतात. येस. सो एजिंगमुळे म्हण किंवा वय वाढल्यामुळे म्हण मसल मास हे कमी व्हायला लागतं हं. थोडक्यात आणि या सगळ्यामुळे बॉडीचं मेटाबॉलिझम कमी होतं. मेटाबॉलिझम म्हणजे काय तर चयापचय क्रिया थोडक्यात. येस, येस. कॅलरीज बर्न करण्याची प्रक्रिया, ज्याला बरोबर. आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. हं. तर हे कमी व्हायला लागतं. मग यामध्ये काय होतं, की कॅलरीज वाढण्याचं जे काही क्रिया असते म्हणजे एक काय म्हणू आपण त्याला, की ईझियर टू स्टोअर द फॅट. राइट. की ती प्रक्रिया खूप ईझी व्हायला लागते आणि कॅलरी बर्न करण्याची प्रक्रिया खूप स्लो व्हायला लागते. बरोबर. याला आपण म्हणतो, की मेटाबॉलिझम स्लो झालेला आहे. बरोबर. अनेकांना आता जे पेशंट येतात ना माझ्याकडे, तर बरेच जण सोशल मीडियावर ऐकतात, की मेटाबॉलिझम स्लो आहे, मेटाबॉलिझम स्लो आहे. म्हणजे नेमकं काय हे मेटाबॉलिझम त्यांना स्लो कळत म्हणजे नाही. नेमकं काय? खरी गोष्ट हेच आहे. कळायला खूप सारं कन्फ्युजन असतं. तर हे मेन पॉइंट आहे, की हं. मेटाबॉलिझम कमी होतं म्हणजे तुमची चयापचय क्रिया कमी होते. बरोबर. ती मंदावते आणि या सगळ्यामुळे तुम्ही जेवढंही कमी खाल किंवा हं, जेही खाल, हं. त्या सगळ्याचं सगळं फॅटमध्ये स्टोअर होण्याचं प्रमाण हे जास्त वाढतं आणि कॅलरीज बरोबर. बर्न होण्याची प्रक्रिया खूप कमी होते. बरं. पण मग असं होऊ नये किंवा पचन व्यवस्थित राहावं, यासाठी या पिरियडमध्ये आपण काही करू शकतो का विशेष? नक्कीच. यासाठीच आता बरेच जणांना असं वाटतं, की अरे मग हे वाढतच जाणार का असंच म्हणजे कमी हां, होणारच नाही का? हां. तर असं काही नाहीये, की मेटाबॉलिझम स्लो झालेलं आपण वाढवू सुद्धा शकतो आणि आपण वजन राइट. कमी सुद्धा करू शकतो. हं, हं. आपल्या डायट प्रोग्राममध्ये असेही खूप लोकं असतात, की अगदी 60 वर्षाच्या आजींनी सुद्धा एका महिन्यामध्ये 2 किलो वजन कमी केलेलं आहे. बरं. पण हं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेडिकेशन आणि सातत्य. येस, नक्कीच आणि तुमची कंटिन्यूटी. येस. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, की आजकाल लोकांकडे पेशन्स नाहीये. हं. खरंय. झटपट, पटापटच्या जमान्यामध्ये काय होतं, की हे सुद्धा मला पटपट झालं पाहिजे आणि जसं वजन पटपट वाढतं, तसं कमी व्हायला खूप वेळ लागतो. खरी गोष्ट आहे. खरी त्यामुळे गोष्ट आहे. हे एक महत्त्वाचं, की तुम्हाला ते पेशन्स ठेवून स्टेप बाय स्टेपच गेलं पाहिजे. बरं. तर या सगळ्यासाठी तुम्ही मेटाबॉलिझम जर वाढवायचा असेल, तर तुमची लाईफस्टाईल बदलणं फार गरजेची आहे. कारण बरोबर. कसं होतं, की आत्तापर्यंत आपण धावपळीमध्ये सगळं काही आपण मॅनेज करू शकत होतो. हं, पण हं, हं. आत्ता एक पिरियड असा येतो, की आपल्याला नाधड काहीच मॅनेज करू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे ना बाहेरचं, ना घरचं आणि मग चिड व्हायला लागते, मग टेन्शन यायला लागतं. हं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये अँक्झायटी वाढते राइट. आणि या सगळ्याचा निगेटिव्ह परिणाम परत आपल्या मेटाबॉलिझमवर होतो. बरोबर. मग वयाच्या 30शी मध्ये पदार्पण करण्याआधीच आपण काही नक्कीच. काळजी घेऊ शकतो का? म्हणजे नक्कीच, नक्कीच. आत्ताचा जो तरुण वर्ग आहे. अगदी नक्की. हं. कारण एकदा तुम्ही म्हणजे वजन वाढायला लागलं, कीच आपण त्याच्याकडे सीरियसली बघतो. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. म्हणजे कसं म्हणतो आपण त्याला, की आता हाय टाईम आहे, की आता तुला वजन कमी कमी केलंच केलं पाहिजे. पाहिजे असं जेव्हा होतं अगदी गळ्यापर्यंत येतं, गळ्यापर्यंत. तेव्हा आपण सुरुवात करतो, की आता डाएट केलं पाहिजे म्हणजे तहान लागली की विहीर विहीर खणायला जातो. खणायची. अगदी बरोबर. तर हां. तशातला भाग असतो. पण हं. तसं न करता, की एक 30शी पासूनच साधारणपणे आपली लाईफस्टाईल ही व्यवस्थित ठेवणं. राइट. मग यामध्ये बॅलन्स डाएट घेणं. येस, येस, येस. म्हणजे काय तर सगळं घरचं जेवणच असतं, पण ते व्यवस्थित वेळेवर घेणं, खरी हा गोष्ट आहे. सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. वेळेत झोपणं, हं. ही सुद्धा आजकाल फार काळाची गरज झालेली आहे आणि ती खरंय. बऱ्याच जणांना जमत नाहीये.